एक आहे निओडायनियम, दुसरा आहे बोरॉन आणि तिसरा आहे आयर्न. या 3 गोष्टींतून हे मॅग्नेट तयार झालेलं आहे. हे मॅग्नेट काय करतं, ऊर्जा साठवून ठेवण्याचं काम करतं. हे लॉंग टाइम म्हणजे 10 वर्ष 15 वर्ष आहे ना, ऊर्जा साठवून ठेवण्याचं काम करतं आणि एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार करतं. हे जे मॅग्नेट आहे आपल्या शरीराभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार करतं. जेव्हा आपण त्याच्यावर झोपतो किंवा जेव्हा आपण हे वापरतो, तर हे जेव्हा वापरतात तेव्हा एक वेव्स तयार होतात आणि ते वेव्स तयार झाल्यामुळे हे जे हार्मफुल रेडिएशन आहेत आपल्या शरीराभोवती, जे उपकरण आपण वापरतोय, हे हार्मफुल रेडिएशन आहे. याच्यापासून आपल्या शरीराचं ह्याच्यापासून प्रोटेक्शन करायचं काम करतं. जसं पृथ्वीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सूर्यापासून संरक्षण करतात, तसंच ह्या रेडिएशन्स पासून हे मॅग्नेटिक ब्रेसलेट, हे बेड संरक्षण करतं. त्याच्यामुळे आपल्या पेशींवर दबाव येत नाही, त्याच्यामुळे आपल्या नसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. चाललंय ते आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित पोहोचतात ना, त्याचे कारण तेच आहे की ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालंय, प्रोटीन्स व्यवस्थित जात आहेत, ऑक्सिजन शरीराला व्यवस्थित मिळतं. म्हणून आमचे गुडघे दुखायचे कमी झाले, आमचा हात फिरत नव्हता, तो हात आमचा फिरायला लागला, आमची बीपीची गोळी कमी झाली. आमच्या शरीरावरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार झाल्यामुळे, जेव्हा मी त्या गादीवर झोपलो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार झाल्यामुळे ते मोबाईलचे आणि टीव्हीचे जे रेडिएशन माझ्या शरीरावर रात्री